अधिकार नंतर आपला तुम्हाला सांगतो संविधान नोकरी संदर्भातला अधिकार दिला। कारण या भारतामध्ये दोन प्रकारचे जे लोक आहेत, फालतू आणि आलतू, या दोनाचा प्रकार असा चालून राहिला या भारतामध्ये का नरेंद्र मनमोहन सिंगचा ठेवलेला जो संबंध झाला RSSचा, हा जो आहे नरेंद्र मोदी त्याला कुत्र्यासारखं पाळल्या जाते आणि इथं मुख्यमंत्री जो आहे आपल्या इथं आज आपल्या रेली मिळाली नाही किंवा अधिकार मिळाले नाही, हा पालतो म्हणजे पाळलेला बिस्किट दूध मिळून राहिलं, शरद पवार त्यांना पाचते ते चालू द्या, पण लेकिन हा बी काही कमी नाही। हा पार्टीचा जो बहुजन समाज पार्टी आहे, हा 3ऱ्या नंबरची पार्टी आहे। आता आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये शहर अध्यक्ष सुदामभाऊ बोरकर साहेबांसारखे यंग जनरेशनचे माणसे भेटलेले आणि पदाधिकारी मिळालेले आहेत। मला तरी वाटते की बडनेरा विधानसभा आता सांगितली लोकसभेला तुम्ही ते इमोशनल करून तुमचे वोटिंग घेते, खासदारकी बनले, आमदारी बनून राहिले 3 वर्षापासून, तुम्हाला हा अधिकार तुमचे समजून चला। त्यांना असं वाटते की डाळ साखर साडीतच तुम्ही खिशातले लोक आहे, ऑलरेडी आहेच तशा हिशोबाचे, काही सोडून 10% आणि 90% त्यांच्याच भरोशावर उड्या मारून राहिलेले आहे। म्हणून मी तुम्हाला आज विनंती करतो की शरद आपल्या इथं जरी मुख्य आपल्या महानगरपालिकेत जरी सुदामभाऊ बोरकरांना महापौर बनवायचं असेल तर ताकदीनं उभं करा। आणि मी ओबीसी महासभा महाराष्ट्राचा अध्यक्ष चेतनभाऊ पवार म्हणतो ते 40 सीटा आणतो, मी त्याच्यातल्या 5 आणतो आणि मी आज जाहीर करतो की मी संघटक महामंत्रीच्या नात्यानं सुदामभाऊ बोरकर आज या महानगरपालिकेचा महापौर म्हणून घोषित करतो। आणि दुसरा महत्वाचा भाग आणि इथला मुस्लिम समाजाचा उपमहापौर म्हणून मी घोषित करतो। कारण कसं आहे, 2 जरी 3 लाख जरी झाले तर येणारी खासदारकीची सीट बहुजन समाज पार्टीची आल्याशिवाय राहणार नाही। कारण कसं आहे, तुम्ही आपले लहान मुलं यांच्यासोबत जरी उगंडी समाज जरी गद्दार ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी कामाचा नाही, कारण ते कष्टाचे लोक आहेत, त्यांना साथ द्या आणि त्यांना मुख्य इथल्या महापौराचे पद आहे जाहीर करून तुम्हाला सर्व प्रचाराला हा आपला एससी समाज बुद्धिस्ट समाज नाही म्हणतायत, कारण का बुद्ध धम्म आहे आम्हाला सर्व भारताला बुद्ध बनवायच्या दिशेने आम्ही काम करत आहोत। त्यामुळे आपल्या महार समाजाला जाहीर महापौर म्हणून घोषित करा आणि मुस्लिम उपमहापौर म्हणून घोषित करा। बाकी जे पद आहे ते नंतरचा भाग आहे, म्हणून तुम्हाला जाहीर मी समर्पित करतो ओबीसी महासभेच्या वतीने आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने। जय भीम, जय भारत।